बॉक्स मध्ये सन्माननीय कारभारी बडे साहेब यांचा सन्मान मात्र करतील सन्माननीय श्रीमंत जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करीत आहोत। त्याचबरोबर आपण पाहू शकाल ज्येष्ठ अभिनेता सन्माननीय राम काजरोलकर यांचा सन्मान करण्यासाठी विश्वास कंसे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ज्येष्ठ अभिनेता राम काजरोलकर यांचा सन्मान इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचा आहे। आणि प्रिशियस फायनान्सचे पार्टनर सन्माननीय आकाश नाईक साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करतील आमचे या स्पर्धेचे शिल्पकार त्यांचे बंधू दिनेश आमले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे करायचा आहे। आकाश नाईक तुमची संपूर्ण टीम इथे घेऊन या। जी प्रिशियस फायनान्सची जी टीम आहे ती संपूर्ण टीम आकाश नाईक यांच्या समेत असतील आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल सन्माननीय दिनेश शेट आमले साहेबांच्या शुभ हस्ते। आणि प्रिशियस फायनान्सचे सेकंड पार्टनर हर्षला परब मॅडम यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपूर्ण टीम घेऊन या। तुमचा सुद्धा सन्मान इथे या स्पर्धेच्या अनुषंगाने केला जाईल। मी दिनेश आमले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण टीमचा सन्मान इथे करायचा आहे। जी प्रिशियस फायनान्स ये टीम आहे त्यांचे सर्व सहकारी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय दिनेश शेट आमले साहेब यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान करीत आहोत। तुम्ही बोला मी बोलतो। तर विनंती करतोय साई भक्त मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यामध्ये विश्वास कंसे साहेब, बाहू पडवल, दीप्ती पनालकर, गणेश पालवे या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी इथं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे आहे। त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करीत आहोत।
आणि यांचा संपूर्ण टीमचा सत्कार करतील आमच्या शैलाताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. चला, सर्वांचा सन्मान झालेला आहे. आता आपण या स्पर्धेला मित्रांनो सर्व व्यक्तींना सर्व क्षेत्रामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्या संपूर्ण टीमचा इथं सन्मान झालेला आहे. आणि खास करून मित्रांनो जी स्पर्धा 3 दिवस आपण पाहत होतो, ही स्पर्धा मित्रांनो लाईव्ह आपण पाहिली. 3 दिवस या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं. क्वांटिटी अँड क्वालिटी अतिशय सुंदर होती. 1080च्या कॅमेऱ्यानं ही स्पर्धा 185 देशामध्ये लाईव्ह पाहिली. असे आमच्या पीटीसीची संपूर्ण टीम यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. पीटीसीची संपूर्ण टीम केतन दलबी, सोमनाथ रास्ते, नीरज असतील, बाबू जगताप, ही संपूर्ण टीम पीटीसीसी आहे. आणि त्यांचा विशेष सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेचे शिल्पकार पांडुरंग शेठ आमले साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही करीत आहोत. तुमचं नाव सांगा, ते बोलून फटाफट. आपण पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपूर्ण पीटीसीची टीम आहे. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे भाग्यविधाते पांडुरंग आमले साहेबांच्या शुभ हस्ते इथे केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो ही स्पर्धा पाहत असताना आमचा आवाज 3 दिवस या आवाजाची काळजी घेतली असे आमचे लाडके डीजे ऑपरेटर आदेश, त्याचबरोबर डीजे प्रोप्रायटर रूपक, हे दोघांचा सन्मान करण्यासाठी मी पांडुरंग आमलेला साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते डीजे मास्टर आणि डीजे प्रोप्रायटर यांचा यथोचित सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचा आहे. आणि अभिनंदन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, चला अभिनंदन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संपूर्ण पदाधिकारी यांना आमची विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये
अभिनंदन मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचा संपूर्ण टीमचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातो. त्याचबरोबर मित्रांनो, ही स्पर्धा संपन्न होत असताना या स्पर्धेमध्ये एक चांगली विकेट आपण पाहतो. ते विकेट बनवण्याचं काम आमचे सुनील ठाकूर असतील, धर्मेश पाटील असतील, संजय ठाकूर असतील, या तिन्ही व्यक्तींना मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तुमचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. अभिनंदन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश बेलकर, सन्माननीय बाबा गागन आणि स्वामी सेवाभावी संस्थेचे दीपक माने, शिवाजी पवार, सचिन पवार, या संपूर्ण टीमचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. मी पांडुरंग आमले साहेबांना विनंती करतो, या संपूर्ण टीमचं, संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा सन्मान इथे या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचा आहे. मी सांगपडेला आहे, सांगपडेला हॅलो हॅलो. अभिनंदन क्रीडा मंडळ मुंबई फेरबंदर हे अगदी आमचे जवळचे असे मित्रमंडळ आहे. आमच्या प्रत्येक कार्यक्रमास आवर्जून हजर राहणारे, तसेच आमच्या विनंतीस मान देऊन आमची साई हंडी हिची खरी प्रसिद्धी जर कोणी केली असेल तर ते हेच आमचं अभिनंदन मित्रमंडळ. मुंबई दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बेलकर यांनी खऱ्या अर्थाने आमच्या साई हंडीला एक चांगलं नाव मिळवून दिलं आणि त्यांना आता मी सांगू इच्छितो. आणि आज माझ्या ह्या वाढदिवसानिमित्त मी एक अनाउन्समेंट करतो की आमची साई हंडी ह्या वर्षी सोन्याची साई हंडी असणार आहे. सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. साई हंडी ही सोन्याची साई हंडी असणार आहे आणि ह्या वर्षी नवी मुंबईत पहिल्यांदाच तुम्हाला 10 थर बघायला भेटतील. जे पण हे 10 थर लावतील त्यांनाही सोन्याची दहीहंडी आम्ही देणार आहे. तर प्रकाश बेलकर, कृपया आपण ही नोंद करावी आणि सर्व ठिकाणी आपण ही आमची बातमी पसरावी. धन्यवाद. हॅलो. सर्वप्रथम अभिनंदन क्रीडा मंडळाच्या वतीने श्री पांडुरंग आमले या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देत आहोत. आणि आपण आज या ठिकाणी जे क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत, तसेच या क्रिकेट सामन्यात ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतला त्या सर्व खेळाडूंचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि तसेच आता आपण या ठिकाणी जी दहीहंडीचं आपण जे अनाउन्समेंट केली त्याचं खरंच आम्ही
पूर्ण मुंबईत महाराष्ट्र दहीहंडी समितीच्या वतीने मी पूर्ण मुंबईमध्ये याची प्रसिद्धी करेल अशी मी आपणास ग्वाही देतो व आपले जे आम्हाला या ठिकाणी बोलण्यासाठी जे आम्हाला 2 शब्द बोलण्यासाठी जे आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलं असं व पुन्हा एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच अभिनंदन क्रीडा मंडळ जागवले महाराज श्री गणेश ट्रस्ट स्वामी समर्थ सेवाभावी संस्था यांच्या वतीने मी आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता सांगपाड्याला मॅचला यांना सौ अमिता पै हां द्वितीय पारितोषिक दीप्ती पानळकर देणार समिहा शिंदे. ती आली नाहीये ना. बघूया ना नाव करायला काय आहे. नाही आली. चला नाव घेत आहे. हो हो साहेब. आहेत ना. नको नको. चला आपण सत्कार करतोय. प्रथमतः मित्रांनो, आपण आज हिंदी कॉमेंट्री ऐकली, खूप छान ऐकायला मिळालं. असे कोपरी गावचे समालोचक आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके सचिन गिरी यांचा विशेष सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आमल्या साहेबांना आपल्या शुभ हस्ते सचिन गिरी यांचा विशेष सन्मान इथे करायचा आहे. मित्रांनो, नवी मुंबईचा आकाश चोपडा अशी ज्याची ख्याती आहे, खूप चांगले समालोचन, हिंदीच्या भाषेमध्ये प्रभुत्व मिळवणारा हा एक उदयमुख समालोचक सचिन गिरी यांचा सन्मान इथे करीत आहोत. हेलो दोस्तों, भारतीय जनता पार्टी सांदपाड़ा आयोजित लोक नेता चषक 2020 में 3 दिन जिन्होंने शानदार समालोचन किया, खासतौर पर रायगढ़ समालोचन एसोसिएशन के हमारे होनहार सदस्य वॉइस ऑफ नवी मुंबई उमेश मात्रे सर के लिए एक बार जोरदार तालियां मैं विनूंगा. यहाँ पर आयोजक हमारे पांडुरंग विठल जी आमले सर से कि अपने सुबातों से जिन्होंने 3 दिन तक सुपर हिट यहाँ पर समालोचन किया अपने मधुर आवाज के साथ वॉइस ऑफ नवी मुंबई उमेश मात्रे का यहाँ पर सम्मान होता हुआ. एक होनहार समालोचक पूरे नवी मुंबई में, रायगढ़ समालोचन एसोसिएशन के हमारे होनहार सदस्य. उसी प्रकार 3 दिन तक जिन्होंने शानदार यहाँ पर फोटो सभी हमारे मेहमानों का यहाँ पर कैप्चर किया, उनका भी सम्मान होगा. आदरणीय सुरेश जी ठाकुर, मैं विनती दूंगा हमारे आयोजक सम्मानीय पांडुरंग विठल जी आमले साहब से कि अपने सुबातों से सुरेश जी ठाकुर का यहाँ पर सम्मान करें. 3 दिन तक हमारे सभी मेहमानों का यहाँ पर जिन्होंने लिया फोटोशूट किया, उनका यहाँ पर सम्मान किया जा रहा है. अभिनंदन. चला तर आपण बक्षीस समारंभाकडे बोलतोय. मित्रांनो, आपण पाहिलं असेल भारतीय जनता पार्टी सांदपाडा आयोजित लोकनेता चषकाचं आयोजन. या स्पर्धेचे शिल्पकार आणि तुम्हा सर्वांचे लाडके
पांडुरंग आंबले साहेबांच्या माध्यमातून इथं आयोजित केलं होतं आणि त्यांच्या या स्पर्धेच्या व्यतिरिक्त एक कॅरमची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली होती. परंतु मी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सुरू करण्यापूर्वी पांडुरंग आंबले साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत या स्पर्धेच्या अनुषंगानं व्यक्त करायचं आहे. हॅलो. भारतीय जनता पार्टी सानपाडा आयोजित लोकनेता चषक 2020. खरं तर ही संकल्पना माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांच्या डोक्यात आली असे आमचे सर्वांचे लाडके सनराइज ग्रुपचे आमचे कैलास दळवी यांनी गेल्या वर्षीच मला सांगितलं होतं, साहेब पुढच्या वर्षी तुमचं हे आयोजन मी करणार, आणि त्यांनी हे करून दाखवलं. त्याबद्दल सर्वांनी त्यांचं एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करावे. कारण खरोखरच एवढं सुंदर असं नियोजन त्यांनी केलं. कुठल्याही प्रकारची गडबड झालेली नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचे कंप्लेंट्स कोणाचे आम्हाला आले नाही. 10वी 12वीच्या एक्झाम चालू आहेत, पण असं कोणाची कंप्लेंट नाही आली की तुमचा डीजेचा आवाज जास्त आहे, कुठे भांडणं झालेली आहे किंवा कुठल्या खेळाडूंचं कोणाला लागलेलं आहे. आणि प्रत्येक क्षणी त्यांनी वेळोवेळी आम्हाला त्यांची जाणीव भासून करून दिली. प्रत्येक वेळा ते इथं कुठल्याही क्षणी 12 वाजू दे, रात्री 1 वाजू दे, ते नेहमी हजर होते. तर सर्वांनी त्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजून अभिनंदन करावे. आणि सर एकदा मी आणखीन एक विनंती करतोय की पडद्याच्या आड भूमिका असते, पण ती किती महत्वाची असते. संपूर्ण 3 दिवस ज्यानं अतिशय सहकार्य या स्पर्धेला केलं असा तुम्हा सर्वांचा लाडका कैलास दळवी यांचा एक विशेष सन्मान तुमच्या हस्ते झाला पाहिजे. नक्की नक्की नक्की. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या व्यक्तीसाठी. पांडुरंग आंबले साहेबांच्या शुभ हस्ते कैलास दळवी यांचा विशेष सन्मान इथं होतोय. एखादी स्पर्धा संपन्न करत असताना ज्या व्यक्तीनं आपल्या प्रसिद्धीसाठी नाही परंतु पडद्याच्या आड उभे राहून मात्र 3 दिवस या स्पर्धेचं अतिशय चांगलं नियोजन संयोजन केलं असे कैलास दळवी यांचा विशेष सन्मान झालाय. त्याचप्रमाणे तुम्ही जसे बोललात पडद्याच्या आडून कैलास दळवी यांनी खूप मेहनत घेतली. असेच अजून आमचे काही सहकारी आहेत ज्यांनी दिवस रात्र न बघता अगदी रात्री 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत हे बॅनर लावणे किंवा परमिशन्स आणणे असे आमचे सहकारी आहेत. संकेत पाटील, कृपया आपण पण स्टेजवर यावे. गणेश पालवे, विश्वास कनसे, हे सुद्धा पडद्यामागचे हिरो आहेत आणि यांचा सत्कार करतील कैलास दळवी. म्हणजे असं म्हटलं जातं मित्रांनो, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि खास करून कैलास दळवी यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार येतोय. त्याचप्रमाणे मी विनंती करतो आमच्या घरची टीम सानपाडा सनरायझर्स, कृपया सर्वांनी व्यासपीठावर यावे. सानपाडा सनरायझर्स आहेत का? नाही आहेत. अच्छा, अजून काही पडद्यामागचे नाही पण भिंतीवरचे आमचे सहकारी आहेत ज्यांनी बॉल मागे गेला तर पळत पळत घेऊन यायचे. कृपया ती लहान मुलं कुठे असेल त्यांनी स्टेजवर यावे. उत्तम.
ह्यांनी खरोखर दिवसभर मी बघत होतो 3 दिवस एवढी मेहनत केलेली आहे की बॉल अक्षरशः गेला की 1 सेकंदात ते पुन्हा आम्हाला रिटर्न द्यायचे. ह्यांना कोणी पाहिलं नसेल, पण विशेषतः ह्यांनी जेवढी मदत केली ही कोणीच करू शकत नाही. दिवसभर जे ऊन होतं हे आपल्याला खाली सहन पण नाही होणार. ह्या उन्हामध्ये ते नेहमी जाऊन बॉल घेऊन यायचे. तर त्यांचा सत्कार करतील माझे मोठे बंधू दिनेश आमले. ठेव तुला ठेव तुला ठेव तू. तसेच मित्रांनो, आज मात्र आमचे स्कोरर नव्हते, परंतु स्कोररची भूमिका खूप चांगली निभावलेली आहे. खूप चांगलं गुणांकन या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. असे जुईनेकरचे गुणलेखक खोपटकर यांचा सुद्धा सन्मान करतील. मी गणेश पालवे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते परेश खोपटकर यांचा सन्मान इथे करायचा आहे. संकेत पुढे संकेत. संकेत संकेत कुठे असतील त्यांनी माईकला भेट द्यावी. संकेत तर मित्रांनो, बक्षीस समारंभ 16 इथे सुरू करण्यापूर्वी ही स्पर्धा 3 दिवस आयोजन केलं. या स्पर्धेचं अगदी वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा मित्रांनो या मैदानामध्ये 3 दिवस रंगली. आणि या स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे भाग्य विधाते आणि तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय पांडुरंग शेठ आमले साहेबांचा वाढदिवस आहे. आणि केक कटिंग करून पहिल्यांदा वाढदिवसाचं खूप साऱ्या शुभेच्छा देतील. केक कटिंग करून मोठा सेलिब्रेशन मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तर संपूर्ण टीमचे खेळाडू, दोन्ही टीमचे सर्व खेळाडू या व्यासपीठाच्या समोर या. सन्माननीय पांडुरंग शेठ आमले साहेबांचा वाढदिवस आणि आज या बक्षीस समारंभ सोहळ्याच्या अनुषंगानं एक मोठा केक दादांचा आणि केक कटिंग करून मात्र मोठं सेलिब्रेशन केलं जाईल. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर मी डीजे मास्टर यांना विनंती करतोय एक बर्थडे सॉन्ग आमले साहेबांसाठी झाला पाहिजे. वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, संपूर्ण खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये केक कटिंग करून मात्र सेलिब्रेशन करीत आहोत.
पेपर आहे पेपर नाही ना चला आपण बक्षीस समारंभ सोहळ्याला आधी सुरुवात करतोय. सर्वप्रथम मित्रांनो, या स्पर्धेच्या व्यतिरिक्त कॅरमची स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं होतं आणि कॅरमची स्पर्धा चला आपण कॅरम या स्पर्धेकडे प्रथम बोलणार आहोत. कॅरमची स्पर्धा ज्या व्यक्तीने जिंकलेली आहे, कॅरमच्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ज्या व्यक्तीने कमावलेला आहे असा विजय विश्वकर्मा कॅरमची स्पर्धा मध्ये प्रथम पारितोषिक ज्या खेळाडूला मिळवलेला आहे असं विजय विश्वकर्मा यांचा सन्मानित केला जाईल. मी पांडुरंग शेठ आमले साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विजय विश्वकर्मा प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे कॅरम स्पर्धेमध्ये. चला आपण कॅरम स्पर्धा सोडून आपण क्रिकेट या स्पर्धेकडे बोलतोय. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी आयोजित लोकनेता चषक या स्पर्धेचा पहिलं बक्षीस आहे बेस्ट फिल्टर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि जो
तो या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. बेस्ट फिल्डर नवसाती दिवा टीमचा, ज्यानं मिड विकेटला डायू मारून कॅच पकडली, तो ठरलाय गिरीश सावंत या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर. मी पंकज दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. सन्माननीय पंकज दलवी साहेब यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला मात्र बेस्ट फिल्डर हा पुरस्कार मात्र देऊन सन्मानित केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो दुसरं बक्षीस आहे या स्पर्धेतलं बेस्ट बॉलर, आणि जो ठरलाय या स्पर्धेमध्ये आपल्या हातानं मात्र प्रत्येक फलंदाजाला भुरल पाडण्याचं काम ज्या बॉलरने केलंय, तो मात्र ठरलाय बेस्ट बॉलर आहे किरण स्फूर्ती घनसोली टीमचा मिस्टर कल्पेश. पोलीस स्टेशनचे अधिकारी सन्माननीय अक्षय काकड साहेब यांना आमची विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. तर तिसरं बक्षीस आहे मित्रांनो या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना खोऱ्यानं धावा कुठल्या आणि फायनल मध्ये सुद्धा अगदी क्लासिकल बॅटिंग ज्या खेळाडूंना केली, तो ठरला या लोकनेता चषक ट्रॉफीतला बेस्ट बॅट्समन किरण स्फूर्ती घनसोली टीमचा मिस्टर विकेट कीपर आशिष पाटील. मी सन्माननीय निलेश करपे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण इथे करायचं आहे. बक्षीस दात्यांचं मात्र अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये वेल प्लेड आशिष पाटील लोकनेता चषक 2020 चा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, आणि तो ठरलाय मित्रांनो एनी गेस. कोण ठरलाय मित्रांनो या स्पर्धेतला मालिकावीर एनी गेस? तिथून आवाज येतोय. यस यस काय? प्रदीप जाधव.
मित्रांनो, संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट प्राप्त करणारा डावखुरी हाताचा गोलंदाज प्रदीप जाधव नौसाती दिवा टीमचा 9 विकेट देऊन मात्र 5 मॅच मध्ये 33 धावा दिलेल्या आहेत. मी विनंती करतोय शैलाजी पाटील मॅडम यांना की या बक्षिसाचं वितरण इथे करायचं आहे. या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज ठरलाय नौसाती दिवा टीमचा प्रदीप जाधव. माफ करा, सूरज देवळेकर आणि आकाश नाईक यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सूरज देवळेकर यांचा सन्मान इथे केला जाईल. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस कॅरम स्पर्धेमध्ये पटकवलेलं आहे.
मित्रांनो शेवटचं बक्षीस आहे या लोकनेता ट्रॉफीचा शिलेदार. जो जीता वही सिकंदर. किरण स्फूर्ती घनसोली. रोख रुपये 1 लाख व लोकनेता ट्रॉफी चमचमाती. आशिष पाटील, राहुल शेट्टी, विशाल शाह, संदेश, संदीप पाटील, उमेश म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम वेल प्लेड. अभिनंदन. या स्पर्धेतला शिलेदार, या स्पर्धेतला हिरो आणि या स्पर्धेतला सिकंदर संघ ठरलाय लोकनेता ट्रॉफीचा 2020 चा किरण स्फूर्ती घनसोली संघ. रोख रुपये 1 लाख व चमचमाती आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. Ti amo Brasil salta. हिप 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 हिप. अभिनंदन आशिष पाटील आणि टीम. कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगला खेळ केला. 14 संघांना नमून मात्र फायनल फेरी गाठली आणि फायनलची मॅच सुद्धा जिंकली किरण स्फूर्ती घनसोली. तर आशिष पाटील कडून आपण एक मनोगत ऐकूया. जे कॅप्टन आहेत टीमचे. आशिष पाटील, काय म्हणशील ही स्पर्धा कशी वाटली? आमले साहेब कसे वाटले? आणि ही स्पर्धा केल्यानंतर तुम्ही जिंकला तो सेलिब्रेशन कसा वाटला? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी सानपाडा आयोजित जे लोकनेता चषक झालं त्याच्यामुळे आपल्या आदरणीय आमले साहेब आणि कैलास दादा यांचं मी खूप खूप आभार मानेन. कारण आज आम्ही जी ट्रॉफी जिंकलो ती त्यांच्याचमुळे जिंकलो. कदाचित जर त्यांनी आम्हाला खेळायला चान्स नसता दिला तर कदाचित आम्ही फायनल जिंकलो पण नसतो आणि ही ट्रॉफी पण नसती आली. तर त्याच्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार. कारण जेणेकरून तुम्ही जी ट्रॉफी जी टुर्नामेंट खेळवली आणि त्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी आम्हाला संधी दिली आणि ॲज अ प्लेयर म्हणून खूपच जास्त आभार असेल. कारण अशी टुर्नामेंट प्रॉपर वेने पाणी, प्रॉपर पिच, प्रॉपर टीम मॅनेजमेंट हे जे तुम्ही काही केलं याच्यासाठी खरोखरच हॅट्स ऑफ. थँक्यू. आणि आशिष पाटील, आणखीन एक प्रश्न आहे. टीमच्या सपोर्ट बद्दल, टीमच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणाल? सर्वात प्रथम तर सर्वात सिनियर आहे उमेश. तर त्याचं बट ऑब्वियसली रिस्पेक्ट करतो. शिवाय ऐकायला लागतात त्याचं कॅप्टन असलो तरी पण. बट तरी पण प्रत्येक प्लेअर तो ज्युनियर असो सिनियर असो, आज जर बघितलं की ते सर्व ज्युनियर्स बसलेले आहेत. आम्ही खासदार चषक खेळायला गेलो होतो तिकडे सुद्धा ही मुलं आणि प्रत्येक गावचा माणूस आणि प्रत्येक प्लेअर तिकडे प्रेझेंट होता. त्याच्यामुळे मॅच इकडे असो, भिवंडीला असो किंवा रायगडमध्ये असो, माझ्या प्रत्येक प्लेअरचा सपोर्ट प्रत्येक प्लेअरला असतो. त्याच्यामुळे तो गेम होतो आणि टीम एफर्ट्स पूर्णपणे लागतात. येस. तर हा होता मित्रांनो किरण स्फूर्ती टीमचा कॅप्टन आशिष पाटील. खूप चांगलं वक्तव्य आणि खूप चांगली एकदम परफॉर्मन्स ही खेळी. अभिनंदन आशिष पाटील आणि टीम. खरोखरच मित्रांनो समर्थक लागतात. जे छोटी बालकं आहेत त्यांच्या पासून आपल्याला मात्र ऊर्जा मिळत असते. टेनिस क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की एखाद्या टेनिस क्रिकेटला एखादा कोच नसतो, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये कोच असतात. ती भूमिका बजावतात आपले समर्थक, आपल्या गावातील अनेक पाठीराखे. आणि आज जी ऊर्जा किरण स्फूर्ती घनसोली टीमला दिली त्या सर्व मुलांचं मी कौतुक करेन. आणि या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 16 मित्रांनो संपला. पांडुरंग आमले साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण मित्रांनो मला 3 दिवस या आमले साहेबांच्या माध्यमातून वेलप्लेट उमेश आणि कैलास दलवीचं मी कौतुक करेन, आभार व्यक्त करेन. कारण कॉमेंट्री करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. तर पांडुरंग आमले साहेब तुमचं आम्ही शतशः आभार आभार आभार.